एचा खमंग मेळ. सरपंच हत्या प्रकरणात टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक. कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्टेशनमध्ये. शुक्लाला फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. पदावरूनही केलं तात्काळ निलंबित. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगाशी. महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. कल्याणच्या घटनेवरती राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे 2 जण सीसीटीव्हीमध्ये कैद. बाबा सिद्दीकी होण्याची वाट बघताय का? सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राम मंदिर बांधलं म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचा टोला. अजूनही संघ भाजपावरती नाराज असल्याची चर्चा. मुंबईत मराठी कामगाराला परप्रांतीय मॅनेजरकडून त्रास. मॅनेजरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दणका. कंपनीत जाऊन केली कान उघडणी. नागपुरात महिलेला पायावरती डोकं ठेवून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांकडून 7 जणांना अटक. नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. परिसरात धुराचे लोळ. आरोपींना अटक करा. सरकारला जमत नसेल तर मग मनसैनिक थैमान घालतील. कल्याण प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा. बीडच्या परळीत आणखीन एक गंभीर घटना. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कळमवाडी धरणाच्या बातमीवरती न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राजू शेट्टींनी कळमवाडी धरणाला भेट दिलेली आहे. कळमवाडी धरणाची गळती 15 दिवसात न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. डहाणूतील मुख्य रस्त्यावरती असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती पालिकेने जेसीबी फिरवलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामं पालिकेने जमीनदोस्त केली. कोल्हापुरात महिला आयोगाच्या सुनावणी दरम्यान महिलेला भोवळ आल्यामुळे तारांबळ उडली आहे. महिला भोवळ आल्यामुळे खाली कोसळताच पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेला आधार दिला. पुण्यातील चंद्रांगण सोसायटीतील एका लहान मुलावरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय. यामध्ये मुलाला तब्बल 40हून अधिक टाके पडले. ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान या कार्यक्रमांना परवानगी आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली. मीरा रोडमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सुरक्षा उपकरणांशिवाय उंच भिंतींवरती उभं राहून पाणी मारण्याचं काम करत होता. त्यामुळे पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. बुलढाण्यातील जळका भडंग इथे एक कर्मचारी पाणी पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीवरती चढला होता. मात्र त्यावेळेला टाकीचा स्लॅब ढासळल्यामुळे कर्मचारी टाकीत पडलाय. याची माहिती मिळताच जखमी कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यात आलाय. अहिल्यानगरमध्ये माळीवाडीतील एका लॉजमध्ये मालकाने आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
चोपडा सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत 36,533 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। यावर्षी 1.5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र भाव जाहीर न करताच गाळप सुरू करण्यात आलेला आहे। मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मिरचीची आवक 70% घटलेली आहे। त्यामुळे लाल तिखटाचे दर सध्या वाढण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 2,000ची तर चांदीच्या दरामध्ये 4,000ची घसरण झालेली आहे। सोनं चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला। अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये भटक्या श्वानांचा अँटी रेबीज लस दिली जाणार आहे। तब्बल 200 भटक्या कुत्र्यांना आजपासून ही लस दिली जाणार आहे। परभणीतील घटना तसंच बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाटणमध्ये आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। तहसीलदारांना निवेदन सादर केलं। यावेळेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागपुरात विधान भवनावरती निवृत्त पोलिसांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलेला आहे। पोलिसांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तासांवरती करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली। धाराशिवच्या खामसवाडीमध्ये महावितरणच्या कार्यालयातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। गावासाठी मंजूर झालेलं ट्रान्सफॉर्मर देण्यात येत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। लातूर ते जहिराबाद महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लोदगा गावच्या सरपंचांनी अमरण उपोषण सुरू केलंय। मागणी मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही दिलाय। गाईच्या दुधाला 40 रुपयांचा हमीभाव मिळावा या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आणि दूध उत्पादक संघटनांच्या वतीने शिवाजी पुलावरती आंदोलन करत पंचगंगा नदीत दूध ओतण्यात आलंय। जळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून अजितदादांविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं होतं। त्याच्याच निषेधार्थ हे दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबई नागपूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। पीक विमा कंपनीकडून मदत देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे मुंबईतील कार्यालयात ताब्यात घेऊ असा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। ठाण्यात एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून एका महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सुरक्षा रक्षकाला चोप देण्यात आली। बीडमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। परळी पालिकेतील कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला असून कर्मचारी वर्गात दहशत पसरली आहे। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे। अखिलेश शुक्लाने आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली। कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लाने स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पत्नीवरती आधी हल्ला करण्यात आला असा आरोप शुक्लानं केलाय। तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते, मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोन्ही आरोपींचं नाव आहे। कल्याणमधील राड्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलेली आहे। अखिलेश शुक्लाने गावगुंड इमारतीत घुसतानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे। कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग बोट दाखवू नका असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका देण्यात आलेला आहे। अखिलेश शुक्लावरती गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ निलंबित केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये जाहीर केलं आहे। मराठी माणसावरती अन्याय करणारा कुणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये ठणकावलं आहे। मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण सुरू आहे। मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांना मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे। त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे अशी
घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. कल्याणमधील हल्ल्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली, मात्र मोदी आणि शहांनी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला असा घणाघात राऊतांनी केलाय. मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. 2.5 वर्षांमध्ये मराठी अमराठी वाद वाढलेले असून महाराष्ट्रात असे वाद कधीच झाले नव्हते असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. शुक्ला नावाचं पार्सल जिथून आणलं तिकडे त्याला पाठवाचा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतलाय. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. शिवडी परळ अशी नावं लिहा, मराठी नावं का बदलता असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल असं शुक्ला सांगतो. कोण आहे हा शुक्ला असा खोचक सवाल सुनील प्रभू यांनी केला. कल्याणमधील इमारतीतील राड्या प्रकरणी इमारतीतील नागरिकांसह मनसेच्या शिष्टमंडळाने आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडेंची भेट घेतलेली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. मागील 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट होते. मात्र आमच्या भेटी मोजू नका असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येते. 2 संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येते. बाबा सिद्दीकी हत्याकांड घडल्यानंतर घराच्या रेकीचं प्रकरण हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील राऊतांनी दिलेली आहे. दरम्यान आरोपींची जी बाईक होती ती यूपी बिहारची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाना पटोले आक्रमक झालेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी केली. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवरती धरलेलं आहे. धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती असल्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. कांद्यांवरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केलेली आहे. यावेळेला त्यांनी संसद परिसरामध्ये आंदोलन केलंय. मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सुद्धा केलं आहे. जीएमआरटीमुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गाला ब्रेक लागलेला आहे. रेल्वे मार्ग होण्यासाठी अजून काही वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प कमी लोकसंख्या असलेल्या भागामध्ये स्थलांतरित करावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. संतोष देशमुख टोल नाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवली. आधी कारची काच फोडली आणि मग कारमध्ये मारहाण झाली. गाडीतून उतरून ही मारहाण झालेली आहे. जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले अशी माहिती फडणवीसांनी दिली.